नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती रिझल्ट संदर्भात खुशखबर आहे. ऑफिशियल माहिती आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तलाठी भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. 2 दिवसात तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात आपल्याला गुड न्यूज मिळणार आहे. तलाठी भरतीचा रिझल्ट जो आहे त्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. निकालाचे अपडेट पाहण्यापूर्वी आपण 2 महत्त्वाच्या पुस्तकांसंदर्भात अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला खूप महत्त्वाची आहेत. या ठिकाणी पहा, स्पर्धा परीक्षा म्हटले की त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे विषय कंपल्सरी आहेत. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला या 2 विषयावरील मार्क मिळवण्यासाठी व्यवस्थितरित्या अभ्यास करण्याची गरज आहे. परिपूर्ण सर्व घटकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मार्केटमधनं तुम्ही के सागर पब्लिकेशन यांची या ठिकाणी संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व्याकरण 48वी आवृत्ती असणारे हे पुस्तक खरेदी करा. या पुस्तकाच्या मदतीने तुमचं मराठी व्याकरण 100% पक्क होणार आहे. हातचे मार्क आहेत. मराठी व्याकरण जाऊ देऊ नका आणि हे मराठी व्याकरण पक्क करायचं असेल तर के सागर पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आजच खरेदी करा. त्याचप्रमाणे संपूर्ण इंग्रजी व्याकरण तुम्हाला पक्क करायचं असेल, इंग्रजी व्याकरणावरील मार्क मिळवायचे असतील, इंग्रजी विषयावरील मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह 43वी आवृत्ती असणारं के सागर पब्लिकेशन यांचं हे पुस्तक खरेदी करा. नक्कीच तुम्हाला या दोन्ही पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे. सर्व परीक्षेसाठी हे विषय कंपल्सरी आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तरी ही पुस्तकं तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. ही पुस्तकं अगदी घरबसल्या तुम्हाला मिळणार आहेत, कुठेही जाण्याची गरज नाही. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन लिंकची खरेदी आहे. होय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे. मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण पक्क करायचं आहे तर चला डिस्क्रिप्शन ओपन करून लिंकवर क्लिक करून ऑनलाईन आत्ताच खरेदी करा. आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया. तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल अशा प्रकारची हेडलाईन आहे. 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत आहेत आणि 16,000 जणांचे आक्षेप आहेत. या संदर्भात पुढे माहिती आहे. बहुचर्चित तलाठी परीक्षेतील एकूण 2,831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप, 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवलेली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी अंती या ठिकाणी 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आलेले होते. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुदत दिली होती. संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांवर 16,205 आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते. या आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले. यानुसार 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिलेली आहे. मोठ्या संख्येने उमेदवार
असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. आता तुम्ही थंबनेलवर पाहिलेले आहे की 2 दिवसामध्ये निकाल या ठिकाणी पहा तर परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी होती. यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अशी ही माहिती यामध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल माहिती आहे ही. राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा सरिता नरके यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आणि त्यांनी सांगितलेले आहे की पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात जी माहिती आहे, चांगली माहिती आहे ती मिळणार आहे. म्हणजेच निकालासंदर्भातली तारीख जी आहे ती आपल्याला कळू शकते. निकाल कधी लागेल या संदर्भात माहिती मिळू शकते आणि निकाल लागल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर जानेवारी एंडिंगपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया देखील पूर्ण होऊ शकते अशी माहिती यामध्ये दिलेली आहे. तर नक्कीच ही 8 लाख उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मेन अपडेट आहे. तलाठी भरतीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकालासंदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये खुशखबर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तलाठीच्या रिझल्ट संदर्भात महत्त्वाची आणि नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात. आणि स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास देखील तुमचा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या मदतीने होणार आहे. यावरती लेटेस्ट सर्व घडामोडींचा समावेश, चालू वर्षातील क्रीडा पुरस्कार, इतर क्षेत्रातील पुरस्कार या सर्वांची माहिती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे. त्यामुळे लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.